पर्यंत इतिहास कोणीच घडवला तो हरिगिरी बाबांनी ते पीठाधीश्वर इतिहासात पहिल्यांदा गेले. नंतर म्हणजे युक्ती माहिती काय सोपी गोष्ट नव्हती. त्या डोंगराचं नील पर्वताचं राष्ट्र महाराष्ट्राचं पंचदशना मला म्हणायचे शिवगिरी बाबा अरे तुला एवढं मोठं केलं तुला कसं काय समजत नाही काय म्हणजे दोनच पंच आखाड्यामध्ये माझ्या पंचदशनाम जन आखाड्यामध्ये मी दोनच पीठाधीश्वर बनवलेले आहे. एक म्हणजे अवधेशानंद आणि तुला दुसऱ्यांदा बनवलं. एवढ्या मोठ्या पदावर कोणीच तुला कसं कळत म्हणजे मला काहीच कळत नाही. तुम्ही दिलेलं आहे. मी हरिगिरी बाबांचं खूप कायम कौतुक करतो की त्यांनी खूप मोठ्या मनानं या लेकराच्या पदरात एवढे मोठे टाकले. पण मी पद गीत कधी पाहिलं नाही आणि मला पद कधी आवडत नाही कधी आवडणार नाही. मी सोडून देणार तुम्हाला ते पण आपलं आपलं फकीर बनणार आहे. आवडे जेवढे पद येणाऱ्या कुंभमेळ्यात सोडून द्यायचं आपलं आपलं फकीर बनायचं आपलं मस्त जायचं फिरायचं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज प्रत्येक गावातून भक्त मंडळाला आले. निफाड तालुक्याचं भक्त मंडळ आहे. कोपरगाव आहे. विशेष म्हणजे जालना जिल्हा आहे. पुण्यावरचे पण आहे. सगळ्या विदर्भातले पण आहे. इकडे आमचं सगळं भक्त मंडळ आहे. म्हणजे आमचं नाही जनार्दन स्वामींचं. माझं म्हणलं सगळ्यात मोठं पाप आहे. कारण मधुगिरी बाबाला स्वतःचा जय जयकार आवडत नव्हता आणि मला माझ्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचा जय जयकार आवडणार नाही हे लिहून घ्या तरी काय. कारण त्यांना स्वतःचा जय जयकार कधीच आवडला नाही. आणि ज्या बाबाला स्वतःचा जय जयकार आवडत असेल त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यात राहूच नाही. त्यांनी फक्त जनार्दन स्वामीचे ज्याला कार्य करायचं असेल त्यांनीच राहावा हे मी मनापासून सांगतो. कशासाठी उपयोग करतात आपली काही एवढी मोठी पदवी आहे का. अरे जनार्दन स्वामी ते जनार्दन स्वामी ज्यांनी सूर्य पाहिला ना त्यांनी सूर्यच पाहिला म्हणावं. आमच्या सारख्या चांदण्या आम्ही जनार्दन स्वामीची बरोबरी करायचा कधीच प्रयत्न करू नये. तुम्हाला हात मिळून घे. अरे राहा छोटे राहा ना कशाला मोठे होण्याचा प्रयत्न करतात. जनार्दन स्वामी पुढे कोणी मोठे होणार नाही आणि कोणी मोठे होण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही जनार्दन स्वामीचे शिष्य असाल जनार्दन स्वामीच्या कार्यात असाल पण जनार्दन स्वामी ते जनार्दन स्वामीच राहणार. ते कोणी होणार नाही हा इतिहास आहे. त्यापर्यंत कोणी जाऊ शकत नाही. जाण्याचा प्रयत्न कोणी करू शकत नाही. हा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा आश्रम म्हणजे साकूर आश्रम आहे. निमगा आश्रमात जनार्दन स्वामींचे चरण लागले म्हणजे तो जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. कोपरगाव हा जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. देरूळ हा जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. नाशिक हा जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. आणि जे जनार्दन स्वामींचे आश्रम आहे ते दिव्य आणि भव्यच राहणार आहे. त्याच्यात काही बदल होणार नाही हे लक्षात आहे. म्हणून जनार्दन स्वामींच्या आश्रमात आपल्याला कुठेतरी सेवा मिळाली. एखाद्या दिवशी जरी आपल्याला प्रवचनाचा लाभ मिळाला तर आपण आपलं सौभाग्य समजावं की आपण जनार्दन स्वामींचं कार्य करत आहोत. हे कायम मनात गाठ बांधून ठेवा. आश्रम जनार्दन स्वामींच्या आश्रमात कुठेतरी कानाकोपऱ्यात जरी आपल्याला बसायला मिळालं तर आपलं भाग्य समजा की जनार्दन स्वामींनी आपल्याला मान्य केलं हे लक्षात राहू द्या. म्हणून आपलं एवढं उजळले भाग्य आता होती चिंता वाढली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जुळलेला अशा या महान विभूतीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी आणि महान विभूतीच्या बाबाजींच्या पंचधातूच्या मूर्तीसाठी इथं बाबाजी जशी कोपरगावला बसले तशी इथं बसणार आहे. तो इतिहास आपल्या डोळ्याने आपण पाहणार आहोत. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आणि मधुगिरीजी महाराज आज ज्या वेळेस तुम्हाला खरं सांग